आपला ग्रामर, त्यात टॉपिक आहे ॲडवर्ब्स. तर आपल्या ॲडवर्ब्स मध्ये काय, ॲडवर्ब्सची डेफिनेशन पण सांगते. Who is your favorite singer? यामध्ये इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे who. सेकंड, what are you doing? हमारी मुट्ठी में आकाश तारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा. आज मी शास्त्रीय संगीतातील राग दुर्गाचे एक रंगीत गाणार आहे. श्याम सुंदर मोरी मनोहर, श्याम सुंदर मोरी मनोहर. माझं नाव कृष्णा. आज मी शास्त्रीय संगीतामधला राग यमनची बंदिश घेणार आहे. हमारे पीछे कोई आए न आए, हमें ही तो पहले पहुंचना वहाँ है. खूप छान वाटले. यावेळेस मी फर्स्ट टाइमच जॉईन केलेलं. मीन्स कोणताच क्लास असा नव्हता, मग मी ग्रामर क्लास असा जॉईन केला पहिल्यांदाच आणि मला खूप छान वाटलं. मला नवीन नवीन फ्रेंड्स भेटले आणि तुम्ही जे शिकवलं ते माझ्या दीदीला पण उपयोगी पडलं. 10th मध्ये तिचा इंग्लिशचा पेपर पण खूप इझी केला त्याच्यामुळे. आणि थँक्यू. तुमची हँडरायटिंग टीचर खूप मस्त आहे, मला पण खूप आवडतं तुमची हँडरायटिंग. आणि सर तुम्ही पण मस्त शिकवतात मस्तीमध्ये आणि मला नवीन फ्रेंड्स भेटले. थँक्यू. मी गेल्या वर्षी जॉईन झालेली क्लासमध्ये आणि मला टेन्सेस खूप इझी पडत होते आणि माझी हँडरायटिंग पण खूप सुधारली. आणि मी टीचरांनी सरांनी सांगितले की मी यावर्षी जूनमध्ये जॉईन झाली. याआधी माझा भाऊ या क्लासमध्ये शिकायचा. त्यांनी मला या क्लासबद्दल जे पण शिकवलेलं आहे सगळं मला शिकवलं. आणि आज तो येत नाही, मी येते, पण मी त्याला सगळं काही सांगितलं जे की मला माझ्या सर आणि टीचरनी शिकवलं. माझे सर आणि टीचर मला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीत मला शिकवतात आणि मला त्यांची शिकवणी खूप आवडली. ते कधी कधी ओरडतात. तेव्हा पूर्ण क्लास असं खाली खातोने भरलेला होता. तेव्हा माझे खूप अनेक मित्र होते. तेव्हा पण मी शिकलेलो. म्हणजे तेव्हा आपण मस्ती करत करत आपण खूप सारे टॉपिक शिकलेलो. फक्त तेव्हा आपण रायटिंग स्किल शिकलो, कारण सर जरा आजारी होते. त्यानंतर मी परत 8वीला हा क्लास जॉईन केला माझ्या काही मित्रांसोबत. यावर्षी मी जरा नवीन मुलं माझ्याकडे चेहरे पाहिले, तेव्हा नवीन मुलं आले त्यांच्याशी मैत्री केली. जसं तुम्ही जे शिकवलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद आहे. कारण मला ते काय डिफिकल्टीज होते टेन्सेसमध्ये, ते मी आता क्लिअर केले आणि मला ते सगळे फॉर्म्युलेज बाहेर आहेत. त्यानंतर मग अजून आता मी आज टीचिंग केली, त्यात मला काय हार्ड वाटलं नाही. म्हणजे जे होते ते मी केले. आणि सर आणि टीचर तुमचे खूप थँक्यू. कारण आता मी 9वीला येईल तर मला एक म्हणजे तुमचे नोट्स आहेत ते यूज होते. मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. शब्दयोगी अव्यय हा शब्द वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी संबंध दर्शवतो. पिकअप करण्याची क्षमता. सर शिकवत असेल ना त्याच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट पाहिजे. इकडे तिकडे नाही, घरी काय घडलं, आज काय होतं, आज कोणते खेळ खेळलो, कोणते गेम खेळलो, कोणते खेळ, ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथेच, इथे आल्यानंतर तिथेच कॉन्सन्ट्रेट पाहिजे. तर ते व्यवस्थित लक्षात राहतं आणि ते आपल्याला दुसऱ्या वेळी ते बरोबर समजतं किंवा शिकवलेलं समजतं. ठीक आहे. अदर ॲक्टिव्हिटीज. आता ग्रामर क्लास आहे ना, तसंच ना तुम्हाला इतर ॲक्टिव्हिटीज पण पाहिजे. आज ना सगळ्यांनी मस्त सुंदर असं परफॉर्मन्स केला आहे. मला म्हणजे पहिलेच वेळ असा कार्यक्रम ठेवलेला आहे. ठीक आहे. असं आम्ही कार्यक्रम केव्हाच ठेवला नव्हता की वेगवेगळ्या. मला फक्त बघायचं होतं की मुलांमध्ये अदर ॲक्टिव्हिटीज किती आहेत. त्याच्यामध्ये बघितलं ते ड्रॉइंगमध्ये किती छानच ड्रॉइंग केलेले आहेत. डान्समध्ये पण मस्त निकेताने छान डान्स केलेला आहे. सिंगिंगमध्ये पण मस्त गायलेले आहेत. ग्रीष्माने पण पेटीवरती छान गायलेलं आहे. असे किंवा ड्रॉइंगमध्ये, टीचिंगमध्ये प्रोफेशनली टीचर पण एक प्रोफेशनली करिअर पकडू शकतो. आता सर्वेशने सुरुवातीला छान लेक्चर दिले. सर्वांनी दिलेले आहे असं नाही, सर्वांनी ग्रीष्माने पण छान दिलेलं आहे, प्रश्न तो नाही. पण त्यातले त्यात सर्वेशने छान लेक्चर दिलेले आणि एक केलं. असे अदर ॲक्टिव्हिटीज